सख्यांनो, शुभ संध्याकाळ। मी आज तुम्हाला भोपळ्याचे घारगे दाखवणार आहे। तर मी आशाची शिदोरी या चॅनलमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर मी आता हे भोपळ्याचे तुकडे, भोपळा कापून घेतला साली काढून, तो मी कुकरमध्ये उकडून घेते। हॅलो सख्यांनो, तुम्हाला मी साहित्य दाखवले नाही बघा। गूळ लागतो। गूळ जसं जेवढं गोड लागेल तेवढं गूळ घालायचं। नंतर वरून लाटताना सफेद तीळ लावायचे, मीठ थोडंसं आणि वेलची पावडर आणि गव्हाचं पीठ, एवढंच साहित्य। आता हा भोपळा आपला कुकरमधून उकडून झालेला आहे। तो आपण थोडा क्रश करून घेऊया आणि मग गुळाच्या पाकात शिजवूया। अशा प्रकारे हा भोपळा क्रश करून झालेला आहे। आता तो 2 चमचे तुपावर भाजून घ्यायचा। तुपावर भाजल्यानंतर गूळ टाकून तो परतायचा। आता ह्या भोपळ्यामध्येच आपण गूळ घालूया। भोपळा शिजलेला आहे तरी पण गूळ घालून तो परत एकजीव करायचा। आता मी गूळ घातलेला आहे। गुळामध्ये हा एकजीव करून घेऊया। चांगला परतवून घ्यायचा गुळामध्ये। जेवढं गोड वाटत असेल तेवढा गूळ घालायचा। भोपळ्याचे घारगे थोडे गोडच बनवायचे। थोडं परतत आल्यानंतरच वेलची पूड, जायफळ पूड टाकायची। गूळ आहे, जायफळ पूड पाहिजेच। खूप छान होतात ते घारगे, सुंदर लागतात, चविष्ट। हे आता आटत आलेलं आहे, म्हणजे घारगे चांगले गुळामध्ये एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये आपण मावेल एवढंच पीठ टाकायचं। पाण्याचा अंश अजिबात टाकायचं नाही। जेवढं पीठ मावेल तेवढंच। गव्हाचं पीठ टाकायचं। आता हे आपण थंड करायला लावूया। थंड करून मग ते, आता हे तयार झालं आहे सारण, कारण ते भांड्यापासून सुटतं आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया आणि थंड करायला लावते मी। थंड करून झालं की मग पीठ टाकते। हॅलो सख्यांनो, आता हे मिश्रण थंड झालं आहे, तर त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घालायचं आणि छानसं मळून घ्यायचं। बघा, 1-1.5 वाटी पीठ टाकलं। गव्हाचं पीठ टाकायचं, आपल्या रोजच्या जेवणातलं, चपात्यांचं। जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टसर, मग क्रिस्पी होतात घारगे। थोडेसे क्रिस्पी व्हायला पाहिजेत ना, एकदम नरम नाही। आतून नरमच होतात ते पण। सख्यानो, आता मी पीठ मळलेलं आहे घारग्यांचं
आणि ते रेस्टला ठेवून मी आता ठेवलं 5 मिनिट आणि आता मी लाटायला घेते. चला तर आपण लाटूया. झालं. आपण पुऱ्यांवर तीळ टाकूया, जरा सुंदर दिसतात. जास्त पातळ नाही करायचे घारगे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. बघा सगळ्यांनो, एवढ्या जाडीचे ठेवायचे घारगे, जास्त पातळ नाही करायचे. एक एक गोळी लाटून मी करत नाही आहे, मग खूप वेळ जातो, म्हणून मी तुम्हाला अशाच दाखवते. आता आपण दुसरी पोळी लाटूया. घारगे करण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे, अवघड अशी काही नाही. आता मी तुम्हाला थोडीशी डिझाईन करून दाखवते. खूप छान वाटतील ना घारगे. कात्रणाने थोडंसं कापून दाखवते. हे स्किप करू शकता, असं काही नाही आहे की तुम्ही केलंच पाहिजे. एक मला आवडलं, मी केलं. पण छान वाटतात. बघा कसे छान वाटले घारगे. अगोदरच्या केलेल्या त्यांना कापले नाही मी, ते कापते. तर हे तळून घेऊया. तेल मी तापायला ठेवलेलंच आहे ऑलरेडी. आता मी एक एक बघते आधी तेल तापलंय का. हो, छान तापलं आहे. चला आता एक एक टाकूया. एका वेळी एकच टाका. बघा छान फुलतात. बघा घारगे किती सुंदर आलेत, फुललेत पण किती छान. खुसखुशीत होतात, नरम, खूप छान होतात. जास्त साहित्य लागत नाही, थोडंसंच. अर्धा किलो भोपळा आणला तर एवढे भरपूर होतात घारगे आणि 2-3 दिवस आरामशीर टिकतात. असं काही नाही आजच केले आजच संपले पाहिजेत, खराब होतात, काही होत नाही. बऱ्यापैकी टिकतात ते 2-3 दिवस तरी, तोपर्यंत संपून जातात नाश्त्याला.
कशी छान फुगतात बघा, सुंदर आलेत. मी कसा हा मेनू ठरवला, सकाळी मी सुधारस केला होता. मग सुधारसाबरोबर खूप छान लागतात. सुधारस पण मी दाखवलं आहे सकाळच्याच व्हिडिओमध्ये, तर प्लीज तुम्ही ते पण बघा आणि घारगे बघा. तर म्हटलं हे आंबट गोडसाठी खायला बरं नाही का. किती छान येत आहेत बघा. असं तेल वरून टाकायचं म्हणजे ती हीट बरोबर भेटते वरच्या पिठाला पण आणि फुलतात चांगले. असं तेवढी तेलाची उष्णता लागते ना त्यांना. कसे वाटले घारगे जरा कमेंटमध्ये मला सांगा. वर तेल टाकलं ना छान येतात, सुंदरच फुलतात. करून बघा सगळ्यांना तुम्ही, खूप सोपी रेसिपी आहे. हॅलो सगळ्यांनो, अशा प्रकारे आपला सुधारस मी सकाळीच तो तयार केला होता. सुधारस आणि लाल भोपळ्याचे घारगे असा मेनू मी बनवलेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना. सकाळचा माझा सुधारसची रेसिपी पण बघा.